मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 23 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज तर प्रियाने महाभारतातल्या शकुनीसारखा डाव मांडलाय बरं का. आणि तो डाव जसं जसं ती खेळते, जसं जसं त्या गोट्या पुढे जात आहे, तसं तसं इकडे अर्जुनच्या बाबतीत घात झालाय. पण डोंट वरी प्रेक्षकांनो, या सगळ्या डावानंतर शकुनी आणि कौरवांचे काय हाल झाले, तेच हाल आता प्रिया आणि राकेश आणि हे बाकीचे त्यांचे सगळे जे कोणी साथीदार आहेत ना, मैपत अँड ऑल, सगळ्यांचे तेच हाल होणार आहेत. पण आजचा एपिसोड ना जरा आपल्याला टेन्शन देण्यासारखाच आहे बरं का. आज बिचाऱ्या अर्जुनने खूप मार खाल्लाय. सुरुवातीला आपण बघतोय सायली कल्पनाताईंना सांगते की ह्यांना मुली नाही सापडल्या, पण मानसीला नक्की बघितलंय यांनी मला फोनवर सांगितलं बरं का आई. मग आता कल्पनाताई म्हणतात, अरे वा, छान झालं की सायली, आता बाकीच्या मुली पण सापडतील बरं का. प्रतिमा आत्या पण म्हणतात, हो, बाकीच्या मुली सापडायला आता कितीचा उशीर लागेल बघ सायली. मग कल्पनाताई म्हणतात, तुझी पण काळजी मिटेल हा सायली, मुली घरी आल्यावर, पण त्यानंतर बाळाचाच विचार करायचा हा. मग श्वेता येते आणि म्हणते, अगं सायली ताई, तू आराम करायचा असता खोलीत जाऊन. सायली म्हणते, अगं श्वेता, आनंदाची बातमी कळली आणि आराम करेल का मी? आई, मी ना मधुभाऊंना कळवते. लगेच श्वेता म्हणते, अगं सायली ताई, थांब जरा, मुलींना घरी तर येऊ दे. मग कल्पनाताई म्हणतात, अगं श्वेता, आनंदाची बातमी कशाला लपून ठेवायची आहे? श्वेता म्हणते, असं लपून ठेवायचं नाही म्हणते मी, पण सायलीताई तूच म्हणत होतीस ना, ती लोक जरा विचित्र आहेत, ती काय करतील सांगता येत नाही वगैरे, म्हणून म्हटलं आधी मुलींना घरी येऊ दे, मग कळवायचं असतं. आणि त्या लोकांच्या तावडीतनं मानसीला आणि इतर मुलींना सोडवणं जरा कठीण दिसतंय. सायली म्हणते, अगं तुला माहिती नाही हे कसे आहेत, अगं जीवाची बाजी लावतील ते, पण मानसीला आणि इतर मुलींना नक्की घेऊन येतील बघ ते, त्यांच्यासाठी अशक्य असं काहीच नाहीये. कल्पनाताई म्हणता, हो खरं आहे बरं का. अगं सायली, तू फोन नको करू सध्या मधुभाऊंना, सरप्राईज देऊ मधुभाऊंना आपण. तेवढ्यात ना प्रेक्षकांना प्रतिमा आत्या म्हणतात, चल कल्पना, आपण नैवेद्य दाखवू आणि पूजा करू. मग सायली म्हणते, आई मी करते ना पूजा. कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे कर. मग आता ही श्वेता मनातल्या मनात बोलते बरं का, करा जेवढ्या पूजा करायच्या तेवढ्या करा, पण थोड्याच वेळात तुम्हाला कळेल तुमच्या पदरात काय पडतंय ते, मी तर मज्जा बघणार. इकडे आता ते गुंड निघालेत मानसीला घेऊन, खूप थरार रंगवलाय त्यांनी. ते गुंड प्रियाला फोनवर कळवत असतात, अर्जुनने आमचा पाठलाग सुरू केलाय, अर्जुन सुभेदारची गाडी मागेच आहे आमच्या, तो पाठलाग करतोय. सचिन आणि राकेश पण आहे फोनवर. प्रिया म्हणत असते, करू दे, चांगला पाठलाग करू दे, छान पाठलाग करू दे, स्पीड वाढवा. आज तर कम्प्लीट प्रेक्षकांनो टीव्हीवर एपिसोड बघा तुम्ही. प्रिया म्हणजे आपण मालिकेच्या कॅरेक्टर बद्दल बोलतोय, ती मानसिक रोगी असल्याचं अगदी सुस्पष्टपणे दिसतंय आज बरं का. प्रिया सांगत असते, त्या अर्जुनला चकवा द्या, त्याला कळू देऊ नका हा, की तुम्हाला कळलंय तो तुमचा पाठलाग करतोय, कल्टी मारा. तिकडनं ते लोक, ते गुंड प्रियाचा सगळे इन्स्ट्रक्शन्स ऐकत असतात. प्रिया म्हणत असते, त्याला कळता कामा नये, हा आपला प्लॅनचा भाग आहे, तो आपल्या जाळ्यात अडकायला हवा. लगेच सचिन म्हणतो, हो प्रिया, असंच होतं, अर्जुनला काही आपली शंका आलेली नाही आणि येणार सुद्धा नाही, डोंट वरी. राकेश म्हणतो, प्रिया आपला प्लॅन थोडक्यात पूर्ण होणार आहे. प्रिया म्हणत असते की करतोय ना तो, अजून पाठलाग करतोय ना. अर्जुन त्या गाडीच्या मागेच असतो बरं का. आता तिकडनं ते गुंड हो असं सांगतात. प्रिया म्हणत असते, तिकडनं मला कळवत राहा काय काय होतंय ते, आणि तुम्हाला नक्की कळलंय ना, समजलंय ना काय करायचंय ते. ते गुंड म्हणत असं, हो मॅडम, समजलंय सगळं. आणि फोन ठेवतो तो आणि त्या दुसऱ्या गाडी चालवणाऱ्या गुंडाला म्हणत असतो, चल गाडी जरा स्पीडने वाढव पुढे. इकडे चैतन्य आणि सावंत निघाले बरं का आता अर्जुनच्या पाठी. तेवढ्यात चैतन्य अर्जुनला कॉल लावतो. चैतन्य म्हणतो, अर्जुन तुला गाडी दिसली का? अर्जुन म्हणतो, हो चैतन्य, गाडी समोरच आहे आणि त्या गाडीमध्ये मानसी सुद्धा आहे, मला असं वाटतंय. माझं लाईव्ह लोकेशन आहे ना तुमच्याकडे? आता हे सावंत म्हणतो, हो सर, लाईव्ह लोकेशन आहे, आम्ही तुम्हाला फॉलो करतोय, पोहोचतोच तिकडे. अर्जुन म्हणतो, लवकर या आणि आज आपल्याला मानसी मिळेलच, पटकन ये चैतन्य म्हणतो, येस अर्जुन, निघालो आम्ही. आता चैतन्य आणि सावंत निघालेत. इकडे सायलीने देवीची पूजा केली आहे. खूप मोठा थरार रंगलाय बरं का मंडळी आज, बाप रे बाप. पण आता इथून पुढे नेमकं काय होणार ना, ते बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता श्वेता तिकडनं मेसेज करत असते, सायली जेव्हा पूजा करत असते तेव्हा विचारत असते सारखी, काय अपडेट आहेत म्हणून. इकडे प्रतिमा आत्या प्रार्थना करत असतात, देवी आई सगळं काही आमच्या मनासारखं होऊ दे. तेवढ्यात आता श्वेता मेसेज रिसीव्ह करते की प्रियाचा प्लॅन वर्क होतोय, अर्जुन ऑलमोस्ट मागेच आहे. आता श्वेता ते मेसेज वाचून हसत असते आणि ह्या तिघीजणी पूजेत मग्न असतात, व्यस्त असतात. श्वेता आता मनातल्या मनात सारखी विचार करते, असं दाखवलंय त्यांनी की बिचारी सायली कितीही देवाची पूजा केली तरी तिच्या पदरात तेच फळ पडणार आहे जे प्रिया टाकणार आहे. सायली, आता तुझ्या अर्जुनला प्रिया, सचिन, राकेश पासून कोणीच वाचू शकणार नाहीये, असं ती मनातल्या मनात कुचितपणे बोलत असते. पण सायली मात्र देवी आईची अगदी मनोभावे पूजा करत असते. पण प्रेक्षकांनो, कधी कधी काही संकट असतात ना, ती आडवी येतातच, जणू काही ती आपल्या नशिबात लिहिलेलीच असतात. पण संकटे येतात ती चांगल्या गोष्टीसाठी, हे पण तितकंच खरं आहे, म्हणजे असं माझं पर्सनल मत आहे.
तर असो, अर्जुन आता त्या गाडीचा पाठलाग करताना खूप वेळ दाखवलाय, सगळा थरारच रंगवलाय म्युझिकल. आता ते गुंड जरा गडबडतात कारण अर्जुनची गाडी ऑलमोस्ट त्यांच्या जवळ असते आणि अर्जुनच्या मागे म्हणजे बरंच मागे चैतन्य आणि इतर पोलीस लोक पण आहेत बरं का. त्याने पूर्ण पोलिसांची तुकडीच आणली आहे चैतन्यने. त्यामुळे डोंट वरी प्रेक्षकांनो, अर्जुनच्या बाबतीत काही वाईट घडणार नाही. जरी तुम्हाला तसं दिसलं तरी सुद्धा चैतन्य अर्जुनला सारखा अपडेट करत असतो, आम्ही इथे आहोत तिथे आहोत. आणि आता अचानक अर्जुन जेव्हा फोनवर बोलत असतो चैतन्यशी, तेव्हा समोरची गाडी त्याला दिसेनशी होते. नेमकी ती गाडी कुठल्या रूटला गेली त्याला कळत नाही, तो कन्फ्यूज होतो. आता तो विचार करायला लागतो, अरे गाडी राईटला गेली की लेफ्टला, गाडीचे मार्क्स सुद्धा दिसत नाहीये टायरचे, आता काय करावं. आता चैतन्याला पुन्हा कॉल करतो अर्जुन. चैतन्य अर्जुनला पुन्हा कॉल करतो आणि म्हणतो, अरे अर्जुन आम्ही तुझ्या जवळच पोहोचलोय. अर्जुन आता विचार करत असतो, इकडनं गेले कुठून गेले, मनातनं विचार करतोय तो. तेवढ्या चैतन्य म्हणत असतो, अरे अर्जुन हॅलो हॅलो, ऐकू येते का तुला. अर्जुन म्हणत असतो, अरे यार चैतन्य, आत्ताच्या आत्ता गाडी माझ्या समोरून गायब झाली रे, मला कळत नाहीये लेफ्टला गेलीये का राईटला गेलीये गाडी. मानसी नाही सापडली ना तर महागात पडेल यार आपल्याला. सावंत म्हणत असतात, हे बघा अर्जुन सर, त्या गाडीमध्ये बरीच गुंड असतील, तुम्ही ना आधी खात्री करून घ्या की ते लोक तुमच्यासाठी ट्रॅप वगैरे लावताय का, नाही म्हणजे तुम्ही पाठलाग करताय याचा संशय त्यांना येत असेल का, प्लीज अर्जुन सर हे कन्फर्म करा. सावंत अलर्ट करतो बरं का अर्जुनला. अर्जुन म्हणत असतो, सावंत मला माहिती नाहीये काही, बहुतेक त्यांना संशय आला असावा. चैतन्य म्हणत असतो, अर्जुन यार तू काळजी घे, हे बघ ते लोक तुझ्यावर अटॅक करू शकतात, पण तू आता काय करणार आहेस. अर्जुन आता जरा कन्फ्यूज झालाय बरं का, तो जरा वेळ विचार करतोय आणि मग गुंडांची गाडी आपल्याला दिसते मंडळी. मानसी आहे बरं का, आणि सध्या तरी मानसी बेशुद्ध आहे. मानसीच्या बाजूला ती गुंडी बाई पण आहे. ती म्हणत असते, बरं झालं आपण या अर्जुनला चांगलाच चकवा दिलाय. आता लगेच त्या गुंडांनी पुन्हा एकदा सचिन प्रियाला अपडेट केलाय. तो माणूस म्हणत असतो, गुंड हॅलो मॅम, आम्ही त्या अर्जुन सुभेदारला चकवलंय, आता काही त्याची गाडी आमच्या मागे नाहीये. प्रिया आता खुश होते बरं का. सचिन तिकडनं म्हणतो, ग्रेट यार, पण कुठून कोणास ठाऊक अर्जुनने तो रस्ता शोधला, कुठला तरी शॉर्टकट त्याने वापरला आणि अचानक तो त्या गाडीच्या समोर येऊन उभा राहतो. अर्जुनला पाहिल्या ते गुंड घाबरतात बरं का आणि लगेच अपडेट करतात सचिन प्रियाला की अरे अर्जुन आमच्या समोर येऊन पोहोचलाय. मग प्रिया म्हणते, अरे एवढ्या लवकर त्याने तुम्हाला गाठलं सुद्धा. सचिन म्हणतो, चांगला आहे ना प्रिया, अगं आता आपला प्लॅन शेवटच्या टप्प्यात आहे. अर्जुननं एका म्हणजे अर्जुनची आणि त्या गुंडांची गाडी ना मंदिरासमोर आहे बरं का प्रेक्षकांनो, आणि बऱ्याचदा आपण हे मंदिर पाहिलंय. तर ते गुंड आता प्रियाला विचारतात, मॅडम आता आम्ही काय करायचं. प्रिया म्हणत असते, जसं ठरलंय तसंच करा, पोलीस येईपर्यंत त्याला अडकून ठेवा, त्या अर्जुनला अडकवा तिथे, आणि पोलीस येईपर्यंत त्याच्याकडनं जरा मार खा आणि तुम्हाला जेवढं जमेल तेवढं त्याला चोपवा. अर्जुन मेला तरी चालेल पण पोलीस येईपर्यंत त्याला मारत राहा. कसं दाखवलंय ना प्रेक्षकांनो की अर्जुन असा लुक देतोय गाडीमधनं त्याच्या, आणि त्याच्या समोरच ती गाडी आहे. आता ती गाडी एकदम कॉन्स्टंट थांबलेली असते, आतनं काही हालचाल अर्जुनला जाणवत नसते, त्यामुळे अर्जुन पण जरा गोंधळलाय. बघा गाड्या अशा समोरासमोर असतात, ते गुंड अगदी शांत आणि थंडपणे प्रियाशी गप्पा मारतात बरं का, म्हणजे इन्स्ट्रक्शन फॉलो करतायत प्रियाचे. आणि एकीकडे अर्जुन खूप वेळ त्या गाडीकडे बघतोय, असं त्यांनी खूप थरार रंगवलाय. आजचा एपिसोड तुम्ही टीव्हीवर नक्की बघा, तुम्हाला नक्की एन्जॉय होईल. तर आता प्रिया सांगत असते त्या गुंडांना, हे बघा आपल्याला त्या मानसीला पोलिसांच्या ताब्यात द्यायचंय काहीही करून. मग आता सचिन म्हणत असतो, हां, आणि तोपर्यंत ही सगळी लोक अर्जुनवर हात साफ करून घेणार ना. प्रिया सचिन कुचितपणे हसत असतात. सचिन आता असं बोलल्या बोलल्या राकेश म्हणतो, करा हात साफ करा, खूप मारा त्या अर्जुनला. अरे यार मी तिथे असायला हवं होतं त्या अर्जुनची धुलाई करायला. आता ती जी मानसी सोबत बाई आहे ना, ती जरा गोंधळल्यासारखी वाटली बरं का मंडळी मला. अर्जुन आता सारखा त्या गाडीकडे बघत असतो आणि विचार करत असतो, या गाडीत न काही हालचाल का जाणवत नाहीये. प्रिया आता सांगत असते तेवढ्यात, त्या अर्जुनला ना मानसीच्या समोर मारायचं, ही गोष्ट महत्वाची आहे, लक्षात ठेवा. त्या मानसीला तरच आपल्याला धमकवता येईल. तिला सांगायचं की सायलीच्या विरोधात तू स्टेटमेंट दिलं नाहीस तर अर्जुन तर मरेलच, पण तुझ्या सायलीची पण हीच अवस्था आम्ही करू. अर्जुनची अवस्था बघूनच मानसी आपलं काम करायला तयार होईल, असं म्हणून प्रिया हसत असते बरं का. अरे यार काय ऍक्टिंग केली यार हिने, अमेझिंग. आणि तिचे जे इरादे दाखवलेत ना ते, अरे बाप रे बाप. इथून पुढे जर तुम्ही बघाल ना मंडळी तर म्हणजे काय, म्हणजे आपल्याला गोंधळ होणार आहे की नेमकं प्रिया माणसात आहे की नाही. अरे एवढं कोणी क्रूर असू शकतं, आणि तेही काय बोलू आता मंडळी, मग माझ्याकडचे शब्द संपले आता. तर खूप वेळ आता अर्जुन त्या गाडीकडे बघताना दाखवलाय आणि गाडीतनं काही हालचाल होत नाहीये असं दाखवलंय. इकडे सायली आता देवी आईची आरती करते आणि एक मोठंच्या मोठं
थरारक असं गाणं त्यांनी आता पुढच्या सगळ्या सीनवर लावलंय बरं का प्रेक्षकांनो. आणि मध्ये मध्ये काही थोडे थोडे डायलॉग आहेत. बघा तर आता पुढे काय होतंय. सायली आरती करते आणि अगदी तल्लीन होऊन ती आरती करते आणि आता प्रार्थना करते ती. आता अर्जुनच्या बाबतीत काय झालंय ते अजून बिचाऱ्या सायलीला काही माहित नाहीये. ती या सगळ्यांपासून अनभिज्ञ आहे. आणि इकडे प्रिया त्या कॉन्स्टेबल बाईला म्हणत असते या सीन मध्ये, ए ताई मला ना खडू दे ना, खडू पांढरे पण दे, रंगीत पण दे. आता ती बाई म्हणत असते कॉन्स्टेबल बाई, अगं त्यासाठी अर्ज करावा लागतो. प्रिया म्हणत असते, अगं कर की अर्ज, मी करते ना सही. ए ताई मला खडू हवेत म्हणजे हवेत. त्या कॉन्स्टेबल बाईचा गाल दाबून प्रिया ओरडत असते तिच्यावर आणि म्हणते, चल 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 निघ निघ निघ, पटकन दे खडू दे मला. ती बाई ओरडते आणि म्हणते, ए प्रिया तुझं डोकं फिरलंय बरं का. प्रिया म्हणते, फिरू दे माझं डोकं. आता तिच्याकडे जे उरलेले सुरलेले खडू आहेत ना, त्या खडूने तिने सबसिडी रचली आहे बरं का तिथे खाली जेलमध्ये आणि बडबडतीये आता प्रिया. तेवढे ती कॉन्स्टेबल बाई येते उरलेले खडू घेऊन आणि म्हणते, अगं ए बाई, अरे माझ्या कर्मा, हे काय काढलं ग प्रिया हे. प्रिया म्हणते, अगं ताई तुला कळत नाहीये, ही सापशिडी आहे बघ, सापशिडी ही शिडी आहे, याच्यावरनं असं वर जाता येतं. आणि हाय साप जर आला ना की खेळ खल्लास होतो. ती कॉन्स्टेबल बाई तिला म्हणते, अगं ए प्रिया तू एकाच सोंगटीने काय खेळतीयस. प्रिया लगेच म्हणते, सोंगटी कुठे सोंगटी. अरे हा ही, अगं ही सोंगटी नाहीये ताई, असं काय करतेस ताई. अगं हा आहे ॲडव्होकेट अर्जुन प्रताप सुभेदार. तिने ना एक असा काळा दगड घेतलाय बारीकसा हातामध्ये आणि तो दगड तिने त्या सापशिडीवर ठेवला आता. आणि त्या कॉन्स्टेबल बाईला म्हणत असते, हे काय ओळख बरं, हे काय आहे, तू नाही ओळखलंस का ताई. अगं काय ग, ही आहे प्रिया अश्विन सुभेदार, म्हणजे मी. ती जी सापशिडी खेळायची जी गोटी असते ना बघा प्रेक्षकांनो, चौकटी गोटी, ती गोटी ती हातात घेते आणि त्या गोटीला स्वतःला संबोधते. प्रिया म्हणत असते, आता बघ आता अर्जुन सुभेदार प्रिया सुभेदारच्या तालावर कसा नाचतो ते बघ बघ, असं म्हणून ती आता विचित्रपणा करते बरं का मंडळी. आता ती त्या खडूने खाली असे काही लाईन्स वगैरे करते. तिने प्रॉपर सापशिडी तिथे तयार केली आहे, अगदी आखीव रेखीव बरं का. म्हणजे प्रत्यक्ष सापशिडी आली तर तिलाही लाज वाटेल. आता काय बोलू मी, मला काही कळेनच झालंय. प्रिया बघा आता कशी बडबडते. प्रिया म्हणत असते, आता अर्जुन सुभेदार तिथे उभा आहे त्या गुंडांसमोर. म्हणजे हिला न कळता टेलिपॅथीनी सगळं समजू लागलं बरं का की तिकडे काय काय घडतंय. म्हणजे गुंडांचा फोन वगैरे काही चालू नाहीये, पण ही इमॅजिन अगदी करेक्ट आणि प्रॉपर करतीये. म्हणून मी सुरुवातीला शकुनी मामासारखं अगदी सारीपाट वगैरे मांडलाय प्रियाने असं संबोधलंय बरं का मंडळी. बघा तर अर्जुन आता इकडनं गाडीतनं उतरला बरं का खाली, त्या गुंडांच्या समोर आला आणि एकीकडे प्रिया अशी कॉमेंट्री करते. अर्जुन त्या गाडीला लूक देत असतो. मग आता काही सेकंदांनी ते गुंड बाहेर पडतात त्या गाडीतनं आणि त्या गुंडांनी त्यांच्या हातामध्ये हॉकी स्टिक्स वगैरे घेतल्यात बरं का अर्जुनला मारण्यासाठी. आता ते गुंड तयार झालेत अर्जुनला त्रास द्यायला. आता ती बाई पण घाबरते बरं का जरा. आतमधली ती गुंडी बाई एकच बाई आहे त्या मानसी सोबत. इकडे मध्ये मध्ये सायलीचा थरार म्हणजे आरती वगैरे करते ती, असं खूप थरारक रंगवलंय त्यांनी. सायली आरती करते, तिकडे अर्जुन त्या गुंडांसमोर उभा आहे, त्याने स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात घातलाय मानसीसाठी. साहजिक आहे प्रेक्षकांनो, जी चांगली लोक असतात ना ती हिमतीने कुठल्याही गोष्टीला सावरतात, पुढे जातात. तर प्रिया आता म्हणते, आता अर्जुन हिरोगिरी करत म्हणेल, त्या मानसीला माझ्या ताब्यात द्या, नाहीतर तुम्हा सगळ्यांना जेलमध्ये सडायला पाठवेल. आणि एक्झॅक्टली प्रिया जसं बोलते तसंच इकडे अर्जुन बोलतो, मानसीला माझ्या ताब्यात द्या. आता ते गुंड हसायला लागतात अर्जुनवर आणि म्हणतात, तुझ्या ताब्यात द्यायचं, चल रे चल. अर्जुन म्हणतो, पोलीस कुठल्याही क्षणी इथे पोहोचतील, तुम्ही कोणी वाचणार नाही आहात. त्याआधी जर तुम्ही सरेंडर केलं तर ते तुमच्यासाठी बरं राहील. त्यातला एक गुंड म्हणतो, ए जा रे, आमच्यासाठी काय बरं आहे काय नाही ते तू नको विचार करू, तुझ्या पोरींचा विचार कर, त्या काही तुला सापडत नसतात. अर्जुन म्हणतो, सापडणार, त्या मुली सापडणार मला, मानसीला तर मी आता घेऊन जाणारच, तुम्ही मला कोणी अडवूच शकत नाही. त्यावर हा गुंड म्हणतो, तू पुढे येऊन दाखव रे सुभेदार, तुझी मुंडीच तोडतो आता. इकडे पुन्हा प्रियाचा सीन दाखवलाय बरं का आता मंडळी. म्हणजे जसं जसं अर्जुनच्या बाबतीत घडतंय ना तसं तसं प्रिया इकडे त्या कॉन्स्टेबल बाईला लाईव्ह सांगत असते बरं का, त्या सापशिडीवरती डाव टाकून. मंडळी आता मानसीला पोलिसांच्या ताब्यात देतात ते, पण आता अर्जुनची अवस्था मुद्दाम दाखवतात मानसीला, जेणेकरून मानसी अर्जुन आणि सायलीच्या विरोधात साक्ष देईल. पण काय काय होईल काही सांगता येत नाही. आता प्रिया त्या कॉन्स्टेबल बाईला सांगत असते, बघ आता अण्णा सरांच्या गुंडांमध्ये आणि अर्जुनमध्ये तुफान हाणामारी होणार आहे. आणि एक्झॅक्टली इकडे तेच होत असतं. अर्जुन आणि त्या गुंडांमध्ये आता मारामारीला सुरुवात झाली आहे. ते गुंड अर्जुनला मारत असतात. सुरुवातीला अर्जुन खूप प्रतिकार करतो त्या गुंडांचा,
प्रिया आता माहिती आहे प्रियाला हे सगळं असं होणार आहे. मध्येच मानसी दाखवली आहे, तिच्या डोळ्यावर पट्टी आहे आणि ती बेशुद्ध आहे. प्रिया बडबडत असते, नाही 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 नाही, अर्जुनला हरवणं सोपं नाहीये. हे बघ ताई, हे बघ, अगं हे बघ, अरे अर्जुन तर शिडी घेऊन वर गेला ताई, वर गेला. त्या सापशिडीवरती ती असे बोटं ठेवून त्या सोंगट्या टाकून बडबडत असते आणि एकीकडे अर्जुनला गुंड मारताय हा थरार आपल्याला रंगवलाय. मंडळी तुम्हाला कळतंय ना मी काय बोलते, कारण एवढा जबरदस्त एपिसोड दाखवलाय त्यांनी आज. आणि हे सगळं बघा, नक्की बघा, तुम्हाला खूप एन्जॉय होणार आहे आज. अर्जुनने खूप हिमतीने या गुंडांचा म्हणजे प्रतिकार केलाय. व्हॉट ए ऍक्टिंग. म्हणजे अर्जुन सुभेदार तर आपला फेवरेट आहेतच प्रेक्षकांनो. आता इकडे मानसी अचानक शुद्धीवर येते आणि ती बाई मानसीला त्रास देत असते आणि बॅकग्राऊंडला तुम्हाला आता गाणं ऐकू येणार आहे, धाव आई धाव, दुष्ट मातला, दैत्य मातला वगैरे, अंबाबाई गोंधळाला ये, असं गाणं आपल्याला ऐकू येणार आहे. म्हणजे त्या गाण्याच्या थ्रू आपल्याला एक वेगळीच एनर्जी फील होते बरं का मंडळी. आणि हा एपिसोड पाहायला खूप मजा येते. अचानक आता मानसी अर्जुनला बघते आणि मोठ्याने ओरडते, अर्जुन दादा. पण गाडीच्या काचा लावलेल्या असतात. अर्जुन मानसीला बघतो बरं का आणि त्याच्या लक्षात येतं की मानसी गाडीतच आहे. अर्जुन एकीकडे गुंडांचा प्रतिकार करतोय आणि दुसरीकडे ती मानसी त्याला आवाज देते असं दाखवलंय. आता प्रिया इकडे विचार करते आणि त्या सोंगटीवर खेळताना बडबडते, ताई ताई बघ बघ, अर्जुन जिंकला ताई, जिंकला. त्या कॉन्स्टेबल बाईला सगळं सांगते बरं का. म्हणजे हिला न कळता सगळं कळू लागलं. अरे यार, रेट जरा टू मच झालं बरं का. पण खेळ रंगवायचा होता म्हणून हे बघताना लय भारी वाटलं. प्रिया आता बडबडत असते, ताई 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 बघ ना, साप का खात नाहीये अर्जुनला. अरे बापरे, अर्जुन आता मानसीपर्यंत पोहोचेल का. नाही. आता तेवढ्यात अर्जुन त्या गाडीपर्यंत पोहोचला असं दाखवलं बरं का. अर्जुन त्या गाडीचा दरवाजा उघडायचा प्रयत्न करतो, पण 6च्या 6 गुंड आता अर्जुनवर तुटून पडलेले असतात. ते आता अर्जुनला मारायला लागतात बरं का, सगळेच्या सगळे मिळून. पण तरी सुद्धा अर्जुनने त्यांचा प्रतिकार केलाच. त्याने लाताबुक्याने, पायाने, हाताने, जसं जमेल तसं त्या लोकांना प्रतिकार केलाय, मारलंय त्यांना. अर्जुन आता खूप वेळ असं जिंकलाय सुरुवातीला, असंच त्यांनी दाखवलंय. म्हणजे त्या गुंडांना मारण्यात तो यशस्वी होतो. प्रिया आता इकडे खूप हायपर होते आणि विचार करते, नाही 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 नाही, असं का होतंय ताई, हे आकडे माझ्या मर्जीने पडत नाहीयेत. आता काय करायचं. अर्जुनला फक्त शिडी मिळते ताई. आता मी काय करू. अर्जुन पुढे चाललाय. अर्जुनला साप कसा खाणार. अर्जुन त्या मुलीपर्यंत पोहोचेल का. नाही ताई, तू काहीतरी कर ताई. आता अर्जुनने त्या गुंडांना जवळपास म्हणजे मारलेलं असतं बरं का. ती बेशुद्ध होतात गुंड. तरी तेवढ्यातला एक त्याच्यातला गुंड अर्जुनच्या पायावरती लात मारतो, त्यामुळे अर्जुन खाली पडतो. आणि या बाकींच्या गुंडांना आता अर्जुनला मारणं सहज होतं बरं का. आणि ते सगळेच्या सगळे आता अचानकपणे अर्जुनवर हल्ला करायला लागतात. आणि अर्जुन आता तिथे म्हणजे खूप त्याला आता ग्लानी येते बरं का प्रेक्षकांनो. भारी दाखवला एपिसोड, म्हणजे मी पण एक्सप्लेन करू शकणार नाही, एवढी जबरदस्त ऍक्टिंग अर्जुनने केली आहे प्रेक्षकांनो. अर्जुन आता खाली पडतो, म्हणजे तो खूप घायल झालेला असतो. त्याच्या डोक्यातनं चेहऱ्यावरनं रक्त वाहत असतं. एवढ्या परिस्थितीत सुद्धा तो आता उभं राहतो बरं का. पण तेवढ्यात एक गुंड त्याच्या डोक्यावरती वार करतो. पण तो आता मानसीला बघतो अर्जुन अचानक, आणि त्याच्यामध्ये एक वेगळीच ताकद संचारते असं त्यांनी दाखवलं. काही झालं तरी त्याच्या मनामध्ये जिद्द असते की आपल्याला मुलींना न्यायचंय, सुखरूप घरी न्यायचंय. मानसी अर्जुनची अवस्था बघून खूप घाबरलेली असते. अर्जुन एवढ्या जखमी अवस्थेत असताना सुद्धा तो त्या गुंडांचा प्रतिकार करत असतो बरं का. अर्जुनने ऑलमोस्ट त्या गुंडांना मारलेलं असतं, पण तेवढ्यात मागून एक गुंड येतो आणि त्याच्या डोक्यामध्ये वार करतो. त्यामुळे अर्जुन तिथेच बेशुद्ध पडलाय. आणि अर्जुन बेशुद्ध पडल्यानंतर हे गुंड त्याचा फायदा घेतात बरं का प्रेक्षकांनो. आणि आता आपल्याला हे सगळं उद्याच्या भागात बघायला मिळणार आहे. ते गुंड अर्जुनला जवळजवळ अर्धमेला करतात. ती सगळीच्या सगळी 5-6 जण मिळून अर्जुनला खूप मारतात. एकीकडे मानसी तडफड करत असते अर्जुनला भेटण्यासाठी, गाडीच्या बाहेर पडण्यासाठी. पण ती जी बाई असते ना, ती काही मानसीला बाहेर पडू देत नसते. बापरे. आणि आता इकडे सायली आरती करते असं त्यांनी दाखवलं. आणि आजचा हा एपिसोड इथेच संपला, जेव्हा अर्जुनच्या डोक्यात त्या माणसाने मारलं. बापरे प्रेक्षकांनो, अंगावर काटा येईल तुम्हाला आजचा भाग बघताना. खूपच सुंदर ऍक्टिंग केली आहे प्रत्येक कलाकाराने. तर आता उद्याच्या भागात आपण बघतोय की अर्जुन जवळपास अर्धमेला झालाय. सायलीच्या हातातनं कुंकू खाली सांडल्यामुळे ती खूप घाबरते आता. आणि इकडे अर्जुन बायको असं म्हणतो आणि जमिनीवर पडतो. पण डोंट वरी प्रेक्षकांनो, चैतन्य आणि पोलीस त्याच्या मागावर आहेत, त्यामुळे नक्कीच ते अर्जुनला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतील आणि त्याच्यावर पुढचे उपचार होतीलच. काय आहे प्रेक्षकांनो, अशी दुष्ट लोक असतात ना, ती चांगल्या लोकांना त्रास देतातच. अशा लोकांमुळे चांगल्या लोकांना त्रास होतोच, हे मात्र खरंय. आपण समाजात बघतो, इवन आपल्या घरी सुद्धा बघतो, खूप ठिकाणी अशी लोक असतात, विघ्नसंतोषी लोक असतात प्रियासारखी. असो,
तर आता आजचा हा भाग इथेच संपलाय. उद्याचा भाग खूप सॉलिड असणार आहे प्रेक्षकांनो. तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. आज अर्जुनला मारल्यामुळे जरासं डिस्टर्ब वाटतंय ना, मलाही वाटतंय, पण काय करणार, मालिकेचा एक मनोरंजनाचा भाग म्हणून आपण हे सगळं बघूयात. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत तुर्तास मंडळी, कसा वाटला आजचा एपिसोड कमेंट करून नक्की सांगा. हॅपी संडे.